त्याचं मोजमाप केल्या जात नाही, म्हणून ती मरणाला सुद्धा भिली नाही. पण आपण त्या ठिकाणी सतीदेवीला तिने कवटाळलं आणि त्या ठिकाणी भेटली. भेटल्याच्या नंतर तिच्या ज्या बहिणी होत्या त्या साऱ्या हसू लागल्या. हा सादर भली मिली एक माता, भगिनी मिली बहुत मुसुकाता. त्या हसू लागल्या, तिची चेष्टा करू लागल्या, तिला वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी बोलू लागल्या. त्यावेळेस तिने कोणाच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. उठली अशीच मंडपामध्ये गेली अशीच असताना त्या ठिकाणी तो यज्ञ मंडप बघितला. सर्वात असताना त्या ठिकाणी सर्व देवांची पूजा मांडलेली होती, पण भगवान शंकराची पूजा मांडली नव्हती. पूजेचा ठाव ठिकाण नव्हता. तिने पाहिलं तळपायच्या मस्तकापर्यंत गेली आणि त्या ठिकाणी ताड 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 आपल्या पिताश्री पाशी गेली आणि सांगितलं, पिताश्री तुम्ही छोट्यातल्या छोट्या देवांची पूजा मांडली, पण असरे भगवान शिवशंकराची पूजा मांडली नाही. तुम्हाला माहित नाही भगवान शंकर देवादी देव सबसे बडे महादेव आहेत. तुम्ही असरी त्यांची निंदा का करताय, का त्यांची पूजा मांडली नाही? दक्ष राजाने उत्तरच तिला दिलं नाही. त्यावेळेस तिला पश्चाताप झाला. तिने भगवान शंकराची असरी मूर्ती समोर आणली, आठवण केलं, स्मरण केलं, नामस्मरण केलं, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जप केला आणि पद्मासन घातलं आणि आपल्या पायाच्या उजव्या अंगठ्यापासून अग्नी प्रज्वलित केला आणि त्या अग्नीमध्ये आपला प्राण त्या ठिकाणी समर्पित केला. आहा करता 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 त्या ठिकाणी फार मोठं त्या ठिकाणी सगळं विस्कळीत वातावरण झालं आणि त्या ठिकाणी सगळे ऋषी मुनी त्या ठिकाणी भयभीत झाले. आता काही भरीगत नाही. नंदीदेव वगैरे या ठिकाणी त्या कैलास पर्वतावरती रडत रडत गेले आणि गेल्याच्या नंतर भगवान शंकराने वीरभद्र नावाच्या वीराला त्या ठिकाणी प्रगट केलं आणि सांगितलं, भगवानजी मेरे लिए क्या आज्ञा है बता दीजिए. असं म्हटल्याच्या नंतर भगवान शंकरजीने सांगितलं, एक काम करा, तुम्ही जा आणि दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करा आणि दक्षाचा सुद्धा नाश करा. का? दक्षाने माझी निंदा केलेली आहे. मग त्या दक्षाने निंदा केल्यामुळे वीरभद्राच्या हाताने त्याचा शिरच्छेद झाला. हजारो वर्ष प्रसूतीनं मात्र त्याला व्यवस्थित ठेवलं आणि हजारो वर्षानंतर तो यज्ञ पूर्ण करण्यामध्ये आला. भगवान शंकराने यजमानाची अपेक्षा केली तेव्हा त्याच दक्षाचं जे शरीर होतं त्याला मात्र मुंडक कशाचं बसवलं? बोकडाचं. हा का? तर त्या ठिकाणी त्याने भगवान शंकराची निंदा केली होती आणि जे निंदा करणारे असतात ते कोण असतात? बोला की कळतंय ना? कोण मोठ्याने? मला ऐकू येत नाही. काय भीती वाटते काय तुम्हाला? हा वा वा, किती हुशार श्रोते आहेत आमचे. तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. विठाला विठाला म्हणून त्याला असं बोकडाचं मुंडकं बसवल्या जातं. त्याला काय म्हटलं जातं? बोकड. म्हणून शिवाची निंदा कधी करायची नाही आणि ज्याने केलं त्याला अशा पद्धतीचं फळ भोगावं लागतं. ठीक आहे, चला थोडक्यातच आपल्या सारा विषय जवळ आलेला आहे. नंतर असरी ते सती पार्वती त्या ठिकाणी खरोखर इकडे पर्वतराज आणि मंदाकिनी आपले मैनाकिनीने असरी खरोखर खूप तपश्चर्या केलेली होती. आदिशक्ती माता जगदंबा प्रसन्न झाली. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. त्या ठिकाणी प्रसन्न झाल्यानंतर तिने वरदान दिलं, वरमप्रिया जो चाहिए मांगली जे. सांगितलं, मा तुम्हारी जैसी बेटी चाहिए. असं म्हटल्याच्या नंतर मातेने सांगितलं, मेरी जैसी बेटी मैं हूँ इसलिए मैं स्वयं आ जाऊंगी. असं म्हणून त्या ठिकाणी वरदान दिलं आणि माता जगदंबेचा अवतार हिमालय पर्वत आणि त्या ठिकाणी पर्वतराजाची पुत्री आणि मैनावती यांची पुत्री म्हणून ती प्रगट झाली. जगदंबा प्रगट झाल्याच्या नंतर त्याही जन्मात भगवान शिवशंकराची पूजा केली, सेवा केली, तपश्चर्या केली. मग त्या सप्त ऋषींनी त्यांची परीक्षा घेतली, नारद महर्षींनी परीक्षा घेतली, भगवान शंकरांनी परीक्षा घेतली आणि मग त्या ठिकाणी मुलगी सह्यानी झाली. म्हणून असरी बापाला काळजी असते की त्या ठिकाणी आपल्या मुलीचं लग्न करायचं. मग वर शोधण्यासाठी गेले. त्यावेळेस नारद महर्षींनी हे सारे स्थळ आणल्याच्या नंतर त्या ठिकाणी लग्न जुळवलं सप्त ऋषींनी, नारद महर्षींनी आणि त्या ठिकाणी लग्नाचा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस आहे. आली घटी समीपन वरा घेऊन यावा घरा, ग्रहिते समपर्क पूजन करा, अंतर्पटा ते धरा, दोघे वधूवरा करा विभवी. कुर्याचं मंगल म्हणा की एवढं तरी.
जेवल्याशिवाय जेवून गेल्याशिवाय राहू नका आणि आहेर सुद्धा केल्याशिवाय राहू. तुम्ही म्हणाल माय तुमच्यात आहेर स्वीकारतात का? हा स्वीकारतात. हा ठीक आहे. म्हणून आजचा असताना भगवान शंकराच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून भगवान शंकर महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराचा विवाह संपन्न झालेला आहे. म्हणून भगवान शंकर आज सहज त्यांचं नाव घेतलं तरी त्याचं फल तुम्हाला सगळ्यांना भेटणार आहे. आज काय तुम्हाला मागायचंय ना ते सगळं असताना भगवान शंकराच्या कानात जाऊन सांगा, सगळ्यांची इच्छा पूर्ण होणार आहे बरं का. सर्वांनी प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई संतांच्या चरणा वेचिते वचन जेणे राही समाधान. बोलताना जगताना माणसाने चांगलं बोला, चांगलं चाला. हा जेणेकरून समोरच्याला समाधान वाटेल असं बोला. साच आणि मोळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आणि जगताना उपकार करत जगा. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. जो दुसऱ्यासाठी दुसऱ्यावरती परोपकार करतो त्याचं नाव अजर अमर होतं. हा साधू संतांनी जगतावरती उपकार केले उपकार सांगू काय. बाप न करी ऐशी माई धर्मे त्यांचे देखील पाय दिले अक्षय अभय दानगा. म्हणून त्यांनी आपले असणारे साधू संतांनी जगतावरती उपकार केले. म्हणून त्यांचं नाव ते आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहणार आहेत आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांचं नाव राहणार आहे. का तर जो दुसऱ्यासाठी जगतो त्याचं नाव अजर अमर होतं. नाहीतर आपल्या पंजाचं नाव आपल्याला सुद्धा सांगता येणार नाही. 750 वर्ष झालं माऊली ज्ञानोबा यांचं नाव जिवंत आहे. साधू संतांचं नाव जिवंत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जिवंत आहे. आज जागतिक दिन आहे. या ठिकाणी खरोखर राजमाता आऊसाहेब जिजाऊ हो यांनी एवढी मोठी क्रांती केली की या ठिकाणी रयतेचं राज्य आणलं. आणि खरोखर दिवसा ढवळ्या या ठिकाणी मातांना असणाऱ्या स्त्रियांना जगायचं अवघड झालेलं होतं. परंतु माझ्या आऊसाहेब जिजाऊंना ते सहन झालं नाही. शिवाई देवीकडे गेल्या आणि त्या ठिकाणी त्यांना प्रार्थना केली, दार उघड बाई आता, दार उघड बाई, दार उघड बाई आता, दार उघड बाई. शिवाई देवी प्रसन्न झाल्या, आशीर्वाद दिला. सांगितलं माते या ठिकाणी खरं या रयतेचं रक्षण करणारा पुत्र जर मला झाला तर असरा तुझ्या नावावरून त्याचं नाव ठेवेल. म्हणून त्या ठिकाणी शिवाई देवी प्रसन्न झाली. आणि माझ्या मातोश्रींना डोहळेच असे झाले होते की खरोखर सर्व महिलांना सांगते की असं खरोखर तुम्हाला डोहळे काय होतात त्याच्यावरती डिपेंड असतं की आपला होणार संतान कसं होणार आहे, आस्तिक होणार आहे का नास्तिक होणार आहे याच्यावर ठरलेलं असतं. म्हणून माझ्या आऊसाहेबांना डोहळे विचारण्यात आले तर त्या ठिकाणी आऊसाहेबांनी सांगितलं मला असे डोहळे झालेले आहेत खाण्यापिण्याचे नाही. तर मला असं वाटतं राजा तुमच्या डोक्यातला जिरटोप काढावं, माझ्या डोक्यामध्ये घालावं. तुमच्या अंगातलं चिलखल काढावं, माझ्या अंगामध्ये घालावं. तुमच्या हातातली चमचमाती तलवार काढावी, माझ्या हातामध्ये घ्यावी. आणि तुम्ही ज्या घोड्यावरती स्वार होतात त्या घोड्यावरती बसावं आणि या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यामध्ये घोडा फिरवावं. जे माझ्या माता भगिनींच्या इज्जतीला हात घालतात त्यांचं मुंडकं धडा वेगळं करावं, धडा वेगळं करावं, धडा वेगळं करावं. राष्ट्रमाता आऊसाहेबांना असे डोहळे झालेले होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी जन्माला आले आणि खरोखर त्यांनी स्वराज्य निर्माण केलं, जगण्याचं स्वातंत्र्य आपल्याला दिलं. माता भगिनींना या ठिकाणी शिक्षणाचा अधिकार नव्हता. माझ्या सावित्रीबाई फुलेंनी त्या ठिकाणी पहिल्या शिक्षिका जर कोण असतील तर सावित्रीबाई फुले. लोकांनी सेन फेकलं, दगड फेकले, पण निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. त्यांचा निश्चय ठाम होता. म्हणून या असणाऱ्या खरोखर सावित्रीबाई फुले माता असतील, अहिल्याबाई होळकर न्यायाधीश या असतील, म्हणून माझ्या असणाऱ्या संत जनाबाई मुक्ताबाई असतील, या सर्व असणाऱ्या झाशीची राणी असेल, या राष्ट्रमाता होऊन गेल्या. त्यांच्यामुळे तुम्हाला व्यासपीठ मिळालं. त्यांच्यामुळे आपल्याला या ठिकाणी आज राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा महिला आघाडीवरती आहे, परमार्थिक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवरती आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवरती आहे. 50% आरक्षण त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग होत आहे. म्हणून जागतिक
आज असर 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून शुभेच्छा. रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. म्हणून महाराज सांगतात, साच आणि मवाळा मितील आणि रसा शब्द जे शिकलो अमृताचे तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार. हा म्हणून भावी गावी गीते शुद्ध करून या चित्त तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. या ठिकाणी राधा 2 मिनिटं लगेच जय विठ्ठल घेऊ आपण. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला. या छत्रपती शिवाय शोभा नाही या महाराष्ट्राच्या मातीला, महाराष्ट्राच्या मातीला. 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव वेसाजी. 2000 लोकांबरोबर खिंड लढतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 1.5 तासामध्ये दुश्मनाच्या तंबूचा कळस काढून आणतो त्याचं नाव धनाजी. 8 तासामध्ये दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. आणि वाघाला पाडतो त्याचं नाव धर्मवीर संभाजी. सगळ्यांना एकत्रित मिळून स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज की. अंधार पडत चलाय संस्काराचा दिवा पाहिजे, अंधार पडत चलाय संस्काराचा दिवा पाहिजे. या महाराष्ट्राच्या मातीला जिजाऊचा शोभा पाहिजे, जिजाऊचा शोभा पाहिजे. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय तुकाराम पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. खूप वेळ झालेला आहे. सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी